अहिल्यानगर जिल्हा वन विभागाच्या ताफ्यात बिबट्यांसाठी 200 नवीन पिंजरे दाखल. अहिल्यानगर जिल्हा वन विभागाच्या ताफ्यात बिबट्यांसाठी 200 नवीन पिंजरे दाखल झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजनमधून 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि याच निधीतून हे रेस्क्यू उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. अहिल्यानगर वन विभागात 1150हून अधिक बिबट्यांची संख्या आहे. मागील काही वर्षात नागरिक व पाळीव प्राण्यांवर बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे वन विभागाने जिल्ह्यातील 897 गावे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. सध्या वन विभागाकडे 305 पिंजरे आणि 3 थर्मल ड्रोन उपलब्ध आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो. आता आणखी 200 पिंजरे वन विभागाला प्राप्त झाले असल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. वन विभागाच्या परिक्षेत्रानुसार हे पिंजरे देण्यात आले असून संगमनेर तालुक्याला 51, पारनेरला 37, कोपरगावला 29, नगर तालुक्याला 23, श्रीगोंद्याला 14, अकोलेला 14, पाथर्डीला 10, राजूरला 10, राहुरीला 7 आणि टाकळी ढोकेश्वरला 5 असे पिंजरे देण्यात आले आहेत. तसेच वन विभागाला 300 ट्रॅप कॅमेरे, जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि संरक्षणात्मक किट यासारखे रेस्क्यू उपकरणं मिळाले असून जिल्हा नियोजनाच्या निधीतून वन विभागाला 22 रेस्क्यू वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील काही दिवसात वन विभागाने जिल्ह्यातील 30पेक्षा अधिक बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवलेलं आहे. पकडलेल्या बिबट्यांना गुजरात येथील वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. सुमारे 500 बिबट्यांच्या स्थलांतरांचा वन विभागाचा विचार आहे. मात्र वन विभागाला मिळालेल्या नवीन 200 पिंजऱ्यामुळे बिबट्या पकडण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.